नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण मेथकूट बनवणार आहोत. तर मेथकूट हे आपण आजारी माणसाला आपण देतो किंवा लहान मुलांनासुद्धा मेथकूट भात देतो. तर भातावरती तूप, मेथकूट आणि मीठ घालून मऊ भात आपण लहान मुलांना तर दिलाच जातो. पण आजारी असेल कोणी तर त्यालासुद्धा आपण मेथकूट भात देतो. तर हे मेथकूट कसं बनवायचं? बाजारात तर असतंच उपलब्ध, पण आपण घरात पण खूप छान अशा पद्धतीनं आपण मेथकूट बनवू शकतो. तर कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमधनं आपण बघूया. इथं आपण हरभऱ्याची 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहोत. आता ही छान आपण भाजून घेत आहोत. आपण मेथकूट करत आहोत. तर मेथकुटाला आपण आता आधी 2 वाट्या मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर ती आपण छानपैकी भाजून घेत आहोत. मी खाली काढून घेतलेली आहे. तर ज्या वाटीनं मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली होती, त्याच वाटीनं मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता ती पण जशी हरभरा डाळ भाजून घेतली आहे तशीच आपण उडीद डाळसुद्धा आपण भाजून घेणार आहोत. तर डाळ तुम्ही बघू शकताय आपली भाजून झालेली आहे छानपैकी. तर आता आपण अर्धा वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. मी अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळसुद्धा आपण भाजून घेणार आहोत. आपले तांदूळसुद्धा मी काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपण भाजून घेतलेले आहेत. आता मी पाव वाटी तर यामध्ये गहू घालून घेतलेले आहेत. पाव वाटीच घेतलेत मी. तर ते पण आपण भाजून घेणार आहोत. तेल घालायचं नाही, तेल घालायचं नाही आहे, काही नाही आहे. नुसत्याच कढईवरती आपण भाजून नुसत्या कढईत आपण परतून घेणार आहोत. मी गहू काढून घेतलेले आहेत. छान पण भाजून घेतलेले आहेत. लाल रंग येण्यासारखं मी भाजून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये मी 2 चमचे जिरे घातलेले आहेत. ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. मी तर जिरे काढून घेतलेले आहेत, भाजून घेऊन काढून घेतलेले आहेत. आता आपण इथं मी धने घेतलेले आहेत 2 चमचे. तर आपण ते 2 चमचे धने सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. सगळे आपले जिन्नस भाजून झालेले आहेत. आता हे थंड व्हायला हवेत, त्यामुळे मी थंड करणार आहे आणि त्यानंतर आपण दळून आणणार आहोत गिरणीतनं. तर त्यामध्ये आपण हे जे हळकुंड आहे ते आपण घालणार आहोत. हे भाजायचं नाही आहे. तर दळायला देताना आपण हे हळकुंड देणार आहोत. तर आता हे जेव्हा जिन्नस सगळे थंड होतील तर तेव्हा मी गिरणीत जाऊन हे दळून आणणार आहे. तर